बापूरावजी राठोड सर यांचा या होत आहे. अनेक पुरस्कारांनी कार्य त्यांनी केले. प्राचार्य डॉक्टर राजाराम देसाई जवाहर प्रथमतः हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धवल क्रांती आश्रमशाळेचे जनक यांना म्हटलं जातं. रोजगार हमी ज्यांनी निर्माण केली आणि असे अनेक या आधुनिक महाराष्ट्राचं पायाभरणी जी केली, असे ज्यांनी 11 वर्ष 11.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद समर्थ आणि सक्षमपणे सांभाळून ज्यांनी या महाराष्ट्राला एका उंच स्थानावर नेले असे आमचे वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज 18 ऑगस्ट 2026 महानायक आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा स्मृती दिन आहे. आणि या ठिकाणी आज लातूर शहरामध्ये आसरा सेवाभावी संस्था आणि बंजारा मित्रमंडळ तर्फे आज हे स्मृती दिवस घेण्याचं एक मुख्य उद्देश म्हणजे वसंतराव नाईक जवळजवळ महाराष्ट्राचे 12.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलं. आणि माझा विचार आहे की एवढ्या महामानवाची एक स्मृती दिन, ज्याला आपण स्मृती दिवस म्हणतो, हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी लातूरमध्ये संपन्न व्हावं. मी आत्तापर्यंत जवळजवळ 1985 पासून विविध कार्यक्रमाचं आयोजन घेतोय. पण नवीन पिढीसमोर माझं एक आव्हान मी आज व्यक्त केलं की आत्तापर्यंत मी आयोजन केलं, आता मी हे रोपटं लावलं या ठिकाणी वसंतराव नाईक स्मृती दिनाच्या निमित्तानं. हे रोपटं वृक्षात रूपांतर व्हावं आणि नवीन पिढीकडे आज मी सुपूर्द केलं आहे. कारण वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राला आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी खूप काही असं योगदान दिलेलं आहे की त्यांचा विचाराचा जागर व्हावा आणि एक त्यांचे क्रांतिकारी विचार नवीन पिढीला कळावेत, म्हणून हाच एकमेव खटाटोप आहे आणि एक उद्देश आहे की वसंतराव नाईकांना लोकांनी वाचावं, त्यांच्या कार्याला वाचावं, त्यांच्या क्रांतिकारी विचारांना वाचावं, हेच माझा उद्देश आहे. म्हणून आमचे आसरा सेवाभावी संस्था आणि आमचे बंजारा मित्रमंडळ यांच्या मदतीनं पाठीमागच्या फक्त 10 दिवसापासून आम्ही थोडीशी तयारी केली आणि आज त्याची सांगता झालेली आहे. कार्यक्रम आज उद्बोधन, विशेष सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम या तिन्हीच्या माध्यमातून आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.